पाहू शकता मित्रांनो, रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि समोर महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे गुरु शिष्यांचा, पाहू शकता. आणि त्या गुरु शिष्यांमध्ये सगळ्यात मोठे गुरु म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देखील तिथे बसवण्यात आलेली आहे, पाहू शकता. खूप म्हणजे खूप अशी इथं जयंती साजरी केली जाते. तिन्ही महापुरुष मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील पुतळा आहे तिकडे. इथे बघू शकता मित्रांनो, मी तिन्ही महापुरुषांना वंदन करत आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तो गाइस देख सकते हैं, पाहू शकता मित्रांनो, आपण इकडे साखर गावाची जयंती साजरी करण्यासाठी आलो आहोत. परतूर तालुक्यामधलं हे साखर गाव आहे. तर इथं बघा महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुतळा आहे, परत बुद्धांची मूर्ती तिथं बसवण्यात आलेली आहे. तर आपण हा ब्लॉग तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहोत. इथली जयंती कशी होते, काय होते. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघणार आहोत आणि जेवणाचा देखील कार्यक्रम ठेवलेला आहे. तर चला बघूया. चालूच नाही केलं. ते बघा मित्रांनो, तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे आणि आता काही वेळातच एक वक्ता येणार आहे. तर त्याचंही भाषण आपण तुम्हाला दाखवणार आहोत थोडक्यात. आणि इथं सगळे महिला मंडळ जमले आहेत, पाहू शकता. इथं सेल्फी वगैरे काढणं चालू आहे. तिथं पुरुष मंडळी आणि महिला मंडळी सगळे आहेत आणि तिथं सावंड पण आहे आणि तिथं छोटा टेम्पो पण आहे. तिथं मिरवणूक काढणार आहेत छोटी फार. तर चला व्हिडिओमध्ये शॉट पण राहा. हा बघा, हा पिऊ गायकवाड आहे. हा आपला साला आहे, मेवणा आहे, पाहू शकता. हा साला मेवणा. चला कंटिन्यू राहा. बोलना पडेगा. बोलो छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा. मित्रांनो, या अशा प्रकारे महिला मंडळ आहेत सगळे. बोला बोला. गोरे दिसायलीस काही म्हणा अंधारात. पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे हा उत्सव आहे यांचा. आणि हा यश नाथ भजन, याला तर बघितलंच तुम्ही. तेव्हा घाम आलाय बघा याला नाचून नाचून. हा याला पण आलाय थोडा थोडा. चलती माझा व्हिडिओ काढायला सोडून बायकोचा व्हिडिओ काढायला एवढी गदारी करत एवढी गदारी करत.
वातावरणामध्ये व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. सर्व संयोजक समितीला तर हे ब्लॉगर मेन ब्लॉगर मी त्यांचा कॅमेरामॅन. हो हो मिरवणूक चालू आहे आता. शॉर्ट व्हिडिओमध्ये भाषण पण होणार आहे काय. या ठिकाणी प्रबोधनकार यांच्या हस्ते सत्तेमेचं पूजन होत आहे. तरी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावे. यानंतर समितीचे सर्व सदस्यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं, सर्वांनी सोबत एकत्र यायचं. एवढंच म्हणायचं, आता पुढचं म्हणायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज मी म्हटलं होतं मी जेवढं म्हणेन तेवढंच म्हणा. जे मनाला सांगितलं होतं ना तर काय घडलं. अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे, अहिल्याबाई होळकर धनगर समाजाचे सगळ्याचं वाटून घेतले ना. प्रश्न हा येतो मायबापांनो, या साखळगाव नगरीवाल्याने या तिघांना एकत्रित केलं. शिवाजीराजे, बाबासाहेब आंबेडकर, अरे एवढा असा पुतळा तर मला पाहायलाच भेटलं नाही दोघांचा गुरु शिष्याचा. धन्य झालो मी. आता खूप आनंद झाला साहेब. कर्टकनी घेतलेलं हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर की स्त्री जातीच्या मुक्तीसाठी, अरे बहुजनाच्या मुक्तीसाठी आधी सावित्री फुले आणि महात्मा फुले मुलीचे शिक्षण केले. म्हणती शिवाजी माझा तुम्ही आमच्या इकडे भागात. आता तुम्ही सगळं गाव आदर्श, तुमच्या गावाला मी वंदन करतो आणि इथून पुढे जिथे जिथे जाईल तिथं सांगाल की जा आदर्श गाव कशाला म्हणतात. शिव फुले शाहू आंबेडकरांचा वारसा चालवणारं गाव कोणतं आहे तर ते काय गाव, घनसावंगीमध्ये साखळगाव. हे शब्द राहतील भाऊ. त्या ताईनं पण म्हणली मी महाराष्ट्रावर फिरते, ही जोडी काही कमी समजू नका दादा. कवी वामनदादा कर्डक सोबत राहिलेला हा माणूस आहे.
अलग लक्षात चांगले चांगले गाणे लिहिणारी माणसं असतात. पण कुठेही आम्हाला शिवाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांची एकत्र जयंती साजरी झालेली पाहिली नाही. आपल्या गावाचं भूषण आहे. एकदा जोरात टाळ्या आपण आपल्यासाठी.